चला आज आपण मस्त चोपड्या गवारच्या शेंगांची भाजी करू। या भाजीला आहे ना म्हणजे जास्त पातळ नाही चालत, पातळ केली का ती चव देत नाही, म्हणून आपण कोरडीच करणार आहोत। बघा मी 2 गड्ड्या लसूण ठेसून घेतला, 1 चमच लाल मिरची पावडर, अर्धा चमच हळद, 1 चमच जिरं, थोडा शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर। चला तर आता आपण फोडणी देऊन घेऊ। बघा मस्त गॅस चालू केला, वर कढाई ठेवली, तेल टाकलं। आता टाकू आपण लसूण थोडासा लाल झाला का लगेच जिरं टाकू। चला तर मग आता लसूण मस्त तेलात परतून घेऊ। गॅस थोडा फुल करू। लसूण थोडा जास्त टाकलं का छान लागते चोपड्या गवारच्या शेंगांना। नाही तर आपल्या गावठी भारी लागतात, ते कशा केल्या पातळ बी केल्या तरी छान लागतात। या भाजीला पातळ करावं लागत नाही, कोरडीच छान लागते। चला लसूण मस्त असा फ्राय झाला आहे, मस्त असा चॉकलेटी कलर आला आहे। आता आपण टाकू जिरं जरा मी जास्तच टाकलं। आता टाकू हळद आणि लाल मिरची पावडर, घरगुती म्हणजे हळद पण मिरची पावडर पण, कारण की घरगुतीचा स्वाद वेगळाच राहतो ना। आता हे टेस्टला काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं। मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकू आपण, थोडं शिजू देऊ। आता टाकू आपण कोथिंबीर। बघा मग असे चोपड्या शेंगा मी मस्त निसून धुवून ठेवले आहे, गरम पाण्यात भिजत टाकल्या, परत धुतले। आता आपण त्या टाकू भाजीमध्ये। नॉर्मल पाणी कमी वाटलं तर नुसतं पाण्याचा चपका द्यायचा, त्याच्यावर पाणी चपका मारून आपल्याला भाजी शिजवायची, तेव्हा भाजी छान लागते। किंवा थोडंसं पाणी पण टाकू शकता तुम्ही, पण मी थोडंसं पाणी टाकणार नाही, मी फक्त चपक्यावरच कोरडी भाजी शिजवणार आहे। शेंगदाण्याचा कूट पण थोडासा शिजल्यानंतर आता चवीनुसार मीठ। आता मस्त मिक्स करून घेऊ।